एरवी शांत असलेलं दौंड शहरालगतचं बोरावके नगर आज सकाळी एका घटनेमुळे चांगलंच हादरलं। या बोरावके नगरच्या भागात कचऱ्यामध्ये काही भरण्या आढळून आल्या आणि या भरण्यांमध्ये चक्क 6 ते 7 अर्भक किंवा त्यांचे अवशेष आढळून आले आणि साहजिकच लोकांना धक्का बसला। दौंड शहरालगत असलेल्या या बोरावके नगरमध्ये कचऱ्यामध्ये अर्भकाच्या भरण्या आढळून आल्याने लोकही हादरून गेले। लोकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली। मात्र या भरण्यावरती ज्या वर्षामध्ये या भरण्यामध्ये अर्भक किंवा इतर अवशेष घेतलेले आहेत त्याचे वर्ष लिहिलेले होते। साहजिकच लोकांना देखील धक्का बसला की हे कोणत्या दवाखान्यातून बाहेर आलेलं आहे की रुग्णालयातून। जरी ते काही वर्षांपूर्वीचं असलं तरी सुद्धा अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट का लावली जाते असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला। हे अवैध, बेकायदेशीर आणि गंभीर असल्यामुळे लोकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन या अर्भकाच्या भरण्या ताब्यात घेतल्या आहेत। दौंडमध्ये या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे। राजेंद्र झेंडे, दौंड। आज सकाळी दौंड शहराजवळील बोरावके नगर येथील HP पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्भक आणि इतर 7 ते 8 बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायल 112 वरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दौंड पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे। याच्यामध्ये PI गोपाळ पवार आणि API नागनाथ पाटील हे पुढील तपास करत आहेत।